एक महिला आणि एक तरुणी एका जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि संपूर्ण घटना त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगतात। जेव्हा तो पोलीस अधिकारी संपूर्ण प्रकरण ऐकतो तेव्हा त्या अधिकाऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं। ते त्याच्या डोळ्यातलं पाणी रोखू सुद्धा शकत नाही। तो त्यांना सांगतो, तुम्ही 2 मिनिटं बसा, मी आत्ता आलो। जेव्हा तो तिथून बाहेर जातो तेव्हा जे एसपी आहेत, एसपी साहेबांना तो फोन करतो आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगतो की माझ्याकडं अशी अशी केस आली आहे, असं असं प्रकरण घडलं आहे। या संपूर्ण घटनेची दखल ते एसपी साहेबसुद्धा तात्काळ घेतात आणि लगेचच त्या ठिकाणी येण्याचं सांगतात। जेव्हा ते एसपी साहेबसुद्धा त्या पोलीस स्टेशनला येतात, त्या महिलेला आणि त्या तरुणीला तिच्यासोबत काय घडलं हे प्रकरण जाणून घेतात, तेव्हा त्या एसपी साहेबांच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं। पण ते पाणी मात्र ते दिसू देत नाहीत, कारण की ते एक जबाबदार अधिकारी आहेत आणि त्यांना अशा पद्धतीच्या गोष्टींची सवय असते। पण कदाचित ही जी गोष्ट आहे अशी गोष्ट या अगोदर कधी तिथं घडली नसेल, म्हणूनच त्यांना याबाबत मोठी चिंता आणि दुःखसुद्धा वाटत होतं। म्हणूनच त्यांनी निर्णय घेतला की त्या तरुणीसोबत जे काही घडलं आहे त्याचा लवकरात लवकर तपास करून जे काही आरोपी आहेत त्यांना तात्काळ शिक्षा केली जाईल, त्यांना तात्काळ अटकसुद्धा केली जाईल। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, त्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं होतं हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे ललितपूर, आणि याच परिसरातल्या पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडलेली आहे। या पोलीस स्टेशनमध्ये एक महिला आणि एक तरुणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी, तक्रार दाखल करण्यासाठी येतात आणि जेव्हा तिथं असणारा पोलीस अधिकारी आहे त्याला संपूर्ण प्रकरण सांगतात तेव्हा त्या पोलिसाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं आणि ते लगेचच 2 मिनिटं मला वेळ द्या म्हणून बाहेर जातो आणि एसपी साहेबांना फोन करतो की असं असं प्रकरण माझ्याकडं आलं आहे। जेव्हा एसपी साहेबसुद्धा हे प्रकरण ऐकतात तेव्हा ते लगेचच त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि त्या तरुणीला आणि त्या महिलेला विचारतात। तेव्हा ती तरुणी सांगते, तेव्हा या पोलीस अधिकाऱ्याला म्हणजे एसपी साहेबांना सुद्धा ते ऐकून एक मोठा धक्का बसलेला असतो। ती जी मुलगी असते ती असते 17 वर्षाची। 17 वर्षीय तरुणी सांगते की मागच्या काही वर्षांपासून तिच्यासोबत दररोज जबरदस्ती केली जाते आणि ती जबरदस्ती इतर कोणाकडे केली जात नसून ती जबरदस्ती तिच्या वडिलांकडूनच तिच्यावर होत होती। काही वर्षांपूर्वी असंच अचानक ती जी तरुणी आहे ती घरामध्ये आंघोळ करून आली होती आणि त्या ठिकाणी त्या दिवशी तिची आई घरी नव्हती, फक्त तिचे वडीलच होते। ती जी तरुणी आहे ती आंघोळ करून बेडरूममध्ये आली आणि त्या ठिकाणी तिचे वडील होते, तिच्या मुलीकडंच नको त्या पद्धतीनं वाईट नजरेनं बघत होते आणि तिचे वडील तिला म्हणाले की तू जरा शरीराने जरा जास्तच जाड झाली आहे, तुला थोडं कमी व्हावं लागेल, एवढं तुझं अजून वय नाही आणि तू एवढी जाडजूड जामजूम झाली असं सांगू लागले आणि तिनं ते फक्त टावेलच गुंडाळलेला होता त्या ठिकाणी जातो आणि तिला, त्या तरुणीला पकडतो। इथं वजन झालं, तिथं वजन झालं असं म्हणून तिला वेगवेगळ्या ठिकाणी टच करू लागतो। ती तरुणी मात्र तिच्या बापाला जोरदार विरोध करते आणि त्या ठिकाणाहून निघून जाते। मात्र बाप त्या दिवशी तिला सोडून देतो, पण संध्याकाळी मात्र तिच्याजवळ जातो आणि तिला एक मोबाईल दाखवतो आणि त्या मोबाईलमध्ये चालू असतात नको तसे व्हिडिओ। म्हणजे महिला, मुली, तरुणी ज्या पद्धतीनं ते व्हिडिओ बघू शकत नाहीत, सामान्य घरचं कोणीही व्यक्ती बघू शकत नाही, तसा व्हिडिओ तो बाप त्याच्या मुलीला दाखवतो आणि ती मुलगी तेव्हा फक्त 15 वर्षाची होती। तिला तो व्हिडिओ दाखवतो आणि ती लगेचच मोबाईल वापस देऊन टाकते। मात्र हा तिला जबरदस्ती करतो की नाही, हा व्हिडिओ संपूर्ण बघ, नाहीतर मी असं करेल। आता ती जी तरुणी होती ते व्हिडिओ बघत होती आणि मग यानं तिला सांगितलं की तू जो व्हिडिओमध्ये बघितलं आहे त्याच पद्धतीनं मला तुझ्यासोबत करायचं आहे आणि जर तू विरोध केला तर मी तुझ्या आईला ठार करेल आणि तुलासुद्धा ठार करेल, अशी धमकी त्या बापानं त्या मुलीला दिली आणि तिच्यासोबत तोंड काळं केलं, तिची बायको घरी नसताना। आता हा प्रकार वारंवार घडत होता। ती जी तरुणी आहे तिचं मन मोठ्या प्रमाणात
या ठिकाणाहून खचत होतं की तिचा स्वतःचा बाप तिच्यासोबत अशा पद्धतीचं कृत्य करत होतं. आता तिनं ही गोष्ट तिच्या आईला कशी सांगावी. तिनं जर आईला सांगितली तर तिचा बाप तिच्या आईलाही मारून टाकेल आणि तिलाही मारून टाकेल अशी भीती त्या तरुणीच्या मनामध्ये होती. म्हणून ती हे सगळं सहन करत होती. काही दिवसानंतर तिचा बाप तिला शाळेमध्ये घ्यायला जायचा. जेव्हा तिची शाळा सुटायची तेव्हा शाळा सुटल्या असताना घेण्यासाठी जायचा आणि तिथून घेऊन येत असतानाच एका लॉजवर न्यायचा आणि लॉजवर नेल्यावर तिला कोल्ड्रिंकमध्ये काहीतरी नशिली पदार्थ खाऊ घालायचा, जेणेकरून ती एकदम गुंग व्हायची आणि त्याच बेडरूममध्ये त्याच बेडवर झोपी जायची. आणि जेव्हा ती नशेमधून उठायची त्यावेळेला मात्र तिच्यासोबत दुसराच कोणीतरी व्यक्ती असायचा. म्हणजे स्थानिक जो काही नेता आहे, स्थानिकचा एखादा पदाधिकारी आहे, असाच माणूस तिच्या बाजूला झोपलेला असायचा. आणि जेव्हा तिला होश यायचा ती बघायची तेव्हा विरोध करायची, पण तिचा स्वतःचा बापच त्या ठिकाणी त्या रूमच्या बाहेर उभा असायचा. त्यामुळं ती काहीही करू शकत नव्हती. या असं करत करत तिच्या बापाने आत्तापर्यंत अनेक लोकांच्या संपर्कात या तरुणीला आणलं होतं आणि त्यांनीसुद्धा अनेक वेळा तिच्यासोबत तोंड काळं केलं होतं. जेव्हा या तरुणीला आता त्या सगळ्या गोष्टी सहन होत नव्हत्या, काहीही तिला सहन होत नव्हतं, तेव्हा तिनं तिच्या चुलत भावाला ही गोष्ट सांगितली. कारण की तो तिची काहीतरी मदत करेल म्हणून त्या भावाला सांगितली. पण त्या भावाने सुद्धा त्याच पद्धतीनं तोंड त्या तरुणीसोबत काळं केलं आणि त्या तरुणीसोबत जे इतरांनी केलं होतं ते सुद्धा त्यांनी केलं. आता हिनं सांगायचं तरी कोणाला? बाप मदत करत नाही आहे, भाऊ मदत करत नाही आहे. मग तरीसुद्धा तिनं जे चुलते होते तिच्या चुलत्यांनासुद्धा सांगितलं की अशा अशा पद्धतीनं माझ्यासोबत घडतं आहे, माझी काहीतरी मदत करा, मला याच्यापासून वाचवा. पण ते सगळं ऐकून त्यांनीसुद्धा त्या तरुणीचा गैरफायदा घेतला आणि जे इतर लोकांनी केलं होतं त्यांनीसुद्धा त्या तरुणीसोबत तेच कृत्य केलं. आता तिची जी आई होती ती नेहमी बिमार असायची आणि तिची आई आधीच बिमार होती, म्हणून ती गोष्ट तिच्या आईला ही गोष्ट ती सांगू शकत नव्हती. कारण की तिच्या जर आईला सांगितलं तर तिला धक्का बसेल आणि तिचा जीव जाईल ही भीती तिच्या मनामध्ये होती. म्हणून ती तिच्या आईला ही गोष्ट सांगत नव्हती. तिनं तिच्या भावाला सांगून पाहिली, बापाला तर सांगायचा विषयच नव्हता, चुलत्यांना सांगितली होती, पण त्या सगळ्यांनी तिच्यासोबत अशाच पद्धतीनं केलेलं होतं. बघता बघता 28 लोकांनी त्या 17 वर्षाच्या तरुणीसोबत अशा पद्धतीचं कृत्य केलं होतं आणि ती तरुणी आता मोठ्या प्रमाणात खचलेली होती. काय करावं काय नाही करावं हे तिलासुद्धा सुधरत नव्हतं आणि समजतसुद्धा नव्हतं. पण शेवटी म्हणतात की खरी जाणीव ही आईलाच असते. तिची आई जरी बिमार होती तरीसुद्धा त्या तरुणीकडे तिचं लक्ष जायचं. तेव्हा तिला समजायचं की नक्कीच ही काहीतरी परिस्थितीमध्ये आहे, हिच्यावर काहीतरी नक्कीच संकट ओढलं आहे, पण ती सांगत नाही आहे. तिच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे, ती सांगत नाही आहे. जेव्हा तिच्या आईनं तिला विश्वासात घेतलं, अनेक वेळा विचारायचा प्रयत्न केला, तिनं अनेक प्रकारच्या शब्दा वगैरे देऊन जेव्हा विचारलं तेव्हा सत्य समोर आलं आणि त्या तरुणीनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. मग तिची आई तिला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तो जे पोलीस आहेत त्यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि तो प्रकार ऐकून त्या ठिकाणी असणारे जे पोलीस होते यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं. कारण की एक 15 वर्षाची मुलगी 17 वर्षाची होईपर्यंत लगातार 2 वर्ष ती 28 लोकांच्या संपर्कात आली होती आणि जे 28 लोक होते त्यापैकी 12 लोक हे तिच्या ओळखीचेच होते, तर इतर लोक हे अनोळखी होते. तिलासुद्धा माहीत नव्हतं की ते कोण आहेत. पण तरीसुद्धा ते जे 12 ओळखीचे लोक होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्या जे आरोपी बाप आहेत त्यालासुद्धा ताब्यात घेतलं आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे आणि त्यांनी कोणकोणत्या लोकांना बोलवलं होतं त्याचेसुद्धा अटक करणं चालू आहे. त्यांनासुद्धा काही लोकांना त्याच्यापैकी अटक केलेली आहे. पण हे जे कृत्य आहे ते सांगतानासुद्धा लाज वाटते आणि सांगतानासुद्धा कशा पद्धतीनं सांगावं, लोकांनी कशा पद्धतीनं काय करतायत, कशा पद्धतीनं नात्याला काळीमा फासतायत, ह्या अशा घटना सांगतानासुद्धा
लाज वाटते. पण एकंदरीत जे समाजामध्ये घडतं ते सांगावं लागतं की लोक कशा पद्धतीनं वागत आहेत, कशा पद्धतीनं करत आहेत, लोक कशा पद्धतीनं समाजामध्ये दुर्घटना करत आहेत, याचा विचार आपल्या मनामध्ये येतो. म्हणून अशा गोष्टी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये कशा पद्धतीनं घटना वाढत आहेत हे आपण आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये पाहत आहोत. पण या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.